काय ग, कसं झालं दर्शन? छान झालं. पण मला एक प्रश्न पडला. काय? स्वामी असं का म्हणाले असतील, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे? म्हणजे हेच वाक्य का बोलले असतील ते? कदाचित लोक घाबरलेले असतील किंवा त्यांना कसली तरी भीती वाटत असेल म्हणून. अरे पण सगळेच घाबरतात. लोकांना अपयशाची भीती वाटते, जबाबदाऱ्यांची भीती वाटते, कोणाला त्यांची नोकरी जाईल ह्याची पण भीती वाटते ना. मग हेच वाक्य का बोलले असतील ते, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे? रुची, कधी कधी ना माणसाला भीती बाहेरच्या परिस्थितीपेक्षा आतल्या इन्सिक्युरिटीची जास्त असते. म्हणजे माणूस जेव्हा एकटा पडतो ना, तेव्हा त्याला छोटंसं संकटही डोंगरा इतकं मोठं वाटतं. तेव्हा जर कोणी म्हणालं ना की मी आहे, संकट तितकंच राहतं, पण माणूस मजबूत होतो. म्हणजे स्वामींनी संकट काढून टाकण्याचं नाही, तर धैर्य द्यायचं वचन दिलं. एक्झॅक्टली. आणि स्वामी असं म्हणाले नाही की तू पडणारच नाहीस, पण तू पडलास ना तरी तुला उठून उभं राहण्याचं बळ मी देईन. वाव यार. आणि कदाचित त्यांना माहीत होतं की माणसांना चमत्कारापेक्षा जास्त आधाराची गरज असते. बघ ना, हे वाक्य किती छोटं आहे पण ह्याचा अर्थ किती मोठा आहे रे. म्हणून ते देवाच्या रूपात, कधी मित्राच्या रूपात किंवा कधी कोणत्याही रूपात येऊन आपल्या भक्तांची मदत करत असतात. पण मला एक सांग, तू तर स्वामी भक्त नाहीयेस, मग तुला स्वामींबद्दल एवढं सगळं चांगलं कसं काय माहिती? काही गोष्टी समजायला, ओळखायला त्यांचा भक्त असणंच गरजेचं आहे असं नाहीये ना. किंवा कदाचित माझ्या पाठीशी कोणीतरी उभं असेल स्वामींसारखं, म्हणून तर मी तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतोय ना. बरोबर आहे की नाही? आदी तूच अंती तूच.